नमस्कार नमस्कार. नमस्कार. श्रावण संध्या घेऊन आली रिमझिम ही बरसात. आहा. श्रावण संध्या घेऊन आली रिमझिम ही बरसात. हसण्या हसवण्याच्या हंगामाची हीच नवी सुरुवात. वा 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 वा. देवलेकर प्रस्तुत मा झो पुरस्कार 2022. यामध्ये मी प्रथमेश तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. या सन्मान संध्येला आम्ही अशा लोकांचा सन्मान करणार आहोत ज्यांनी त्यांच्या आयुष्यात अभूतपूर्व कामगिरी केली आहे असं आम्हाला वाटतं. तर या सर्व सत्कार मूर्तींना इथे रंगमंचावर बोलवण्याआधी मी या सन्मान सोहळ्याचे आयोजक सर्व आणि जन्मदाते शेंद्रू गानू देवलेकर यांना रंगमंचावर आमंत्रित करतो. नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार सगळ्याला नमस्कार. ए तांदूर करा, लुंगीवर आहेस ना, मांडी घालून बस. आला आला वासाडीचा फोन आला. हॅलो, काय ग अशी काय करतेस? आहे तुला बोललो नाही माझो पुरस्काराला जाणार आहे मी. हा आणि काय ग तू घरीच आहेस ना? आणि आपली मेहनत कुठं आहे? नाटकाची प्रॅक्टिस करते. कुठलं नाटक? हिमगौरी आणि 7 बुटके. त्याची भूमिका कुठली आहे? आणि अगं त्याला दंडवतात सगळे आणि तू काय कर्माची ऍक्टिंग घेतेस? तुझा जन्म ना फक्त गाऊन घालण्यापुरती झालाय वासाडे. कुठला उदासा आठवली आणि कांदे पोहे खायला गेलो होतो असं झालं मला. ठेव पण खिदाल ते मेली गाऊन घालून सकाळच्या टायमाला कांदे पोहे अंगाशी आले माझ्या सगळे. बोल रे. पुरस्कार सोहळ्याच्या रंगमंचावर 1 मिनिटाचा फोन कॉल यशस्वीपणे अटेंड केल्यानंतर आपण कोकणचे चॉकलेट हिरो शेंद्रू गानू देवलेकर यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मा झो पुरस्कार 2022 ही संकल्पना शेंद्रू काकांची. बरोबर. मग कशाला एवढा फापट पसारा? मी सांगतो ना माझी आहे ना. मग काका हा ते तुम्ही मला सूत्रसंचालनाला पैसे दिलेत ना, त्यामुळे मी ते लिहून आणलं. म्हणून काय उरावर बशीर आलेल्या? लक्षात ठेव, कार्यक्रमाचा सूत्रसंचालक तू असलास तरी कार्यक्रमाची सगळी सूत्र माझ्या हातात राहतील. कळलं काय? आणि ह्याच्यावर जर आक्षेप घेतलास ना तर टाकीन वेल्डिंग करून द्यायचा. माझा पुरस्कार साधा सुद्धा नाही, माझो पुरस्कार आहे तो. मला माहिती आहे. अरे इतर लोकांना स्पॉन्सर शोधायला लागतात. माझा पुरस्कार असा स्पॉन्सर स्वतःहून येतात. माहिती आहे काय? सई दामनकर माहिती आहे काय? नाही, त्यांना मी माहिती आहे. अरे देवा, थांब याच्यावरच कळलं मला. सई दामनकरकडे परवा गेलो. तिला म्हटलं बाय सोला करतोय. तिनं कोरा चेक काढला. का बोलतं? म्हणाली शेंद्रू फक्त आकडा टाक. पण मी मला कोकणातला सुज्ञ माणूस, मी म्हटलं नाही जास्त अमाऊंट नाही टाकणार. मला माहिती आहे नवीन फ्लॅट घेतलायस, रंगरंगोटीला पैसे लागतील, एकदम नील करणं बरोबर नाही. जरा नकाडो पैसे घेतला आणि निघालो. तिथून पुढे आलो कांदिलीवर प्रसाद ओक भेटला. प्रसाद ओक एकेरी? होय एकेरीच आहे. ते भेटलं मला. अरे आम्ही दोघं एकत्र, कोकणातलीच माणसं आम्ही दोघं एकत्र खेकडो पकडायचो वालामध्ये. तर काय झालं का राजच्या टायमाला एकदा त्याला दिसलं नाही तर व्हावला. मी वरती राहिलो तर व्हावत मुंबईत आला आणि त्यानं करिअर केला. कळलं काय? पुरस्कार सोहळा ती धर्मवीरची ऍक्टिंग आहे ना ती माझी. ती अरे हे काय काय म्हणाला माहितीये मला? भावनेच्या अगोदर मला म्हणतो कसा तुझा हा सन्मान सोहळ्यानंतरची पार्टी होणार आहे ना ती मी देतो. मी म्हटलं आधी नाकोड्यापर्यंतची तुंबलेली पार्टी दे, नंतर माझी दे. नाही तर काय पार्टी देण्याच्या नादात इतरांनी पार्टी काढायची वेळ आली आता. तरी ह्यांच्या पार्टीचा पत्ता नाही अजून. नाही तर काय बोल घेता. कंटेनर बहुतेक शो सोडायला लावतोय. तर माफ करा, पुरस्कार सोहळा पुढे नेऊया. तर पहिला पुरस्कार आहे विराज जगताप अभिनय स्मृती प्रित्यर्थ. सर, विराज जगताप तर जिवंत आहेत ना, मग त्यांच्या अभिनय स्मृती प्रित्यर्थ असं चुकीचं लिहिलंय.
अरे ता वसाडा जिवंतच आहे, पण त्याचा अभिनय मरून किती वर्ष झाली हे त्याला कळाय नको. म्हणून त्याच्या अभिनयाला साक्ष ठेवून त्याचा आपला आठवण म्हणून अभिनय स्मृती प्रित्यर्थ अवॉर्ड ठेवलेला आहे. कळलं काय? पण सर त्यांचा अभिनय स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार द्यायला आपण त्यांनाच बोलवतोय. बोलव त्याला शिक्षा नको, त्याला कलाय नको. आपल्याकडे काय नसताना आपण स्टेजवर जातो, सगळ्यांना घाबरवतो. को ऍक्टर केवढे दडपणाखाली असतात माहितीये काय? अरे त्या जगातला पहिला ऍक्टर आहे जो स्वतःची वाक्य एडिट करतो. तर पहिला पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार द्यायला मी रंगमंचावर आमंत्रित करतो विराज जगताप यांना. बोल. लाच सोडल्यान बघ केवढ्याची ती. काय? तर पहिला पुरस्कार आहे विराज जगताप अभिनय स्मृती प्रित्यर्थ लक्षवेधी पाठांतर पुरस्कार आणि विजेता आहे अरुण कदम. ट्रॉफी आहे ना, लवकर आहे ना. एकदा जोरदार टाळ्या अरुण सरांसाठी. वा वा वा. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. काळजी घे, काळजी घ्या. विजेत्यांना देवलेकर पुरस्कार माझो आणि मान्यवरांना मालवणातलो खाजो. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट जखीन पुरस्कार आणि विजेती आहे नम्रता संभेराव. सर त्यात चांगल्या ऍक्ट्रेस आहेत. जखीन पुरस्कार ऑड वाटत नाहीये तुम्हाला? अरे वसाडे निगेटिव्हली घेऊ नको. त्याचा अर्थ वेगळा आहे, सगळ्यांना सांगायला लागेल आता. काय जखीन कशी गावात वेगवेगळ्या रूपा घेते तिथं कळत नाही, तशी ही पोर स्टेजवर येऊन वेगवेगळ्या रूपा घेते, कॅरेक्टर घेते आणि स्टेज गाजवते. कळलं काय? ही तिच्या अभिनयाने झपटवते आपल्याला, म्हणून तिला जखीन पुरस्कार देतो आहे. कळलं काय? Award, award. आवड आवड आवड. अरे लवकर ये ना, लवकर ये. मला वाटलं पुढच्या वर्षी पोहोचील इथपर्यंत. बाय. तुझ्यासाठी मी प्रार्थना करतो. काय? इथं येऊन जे सगळं बोलतात ना, तुझ्या मेंटेन्सचं काय करायचं, तुला कुठं ठेवायचं, त्या सगळ्या वसाड्यांना त्यांच्या कामामध्ये घेण्याची त्यांना सुबुद्धी मिळू दे. त्यांच्या चित्रपटात तुला काम मिळू दे. नाही तर अशा बाता मारणाऱ्यांचा उपयोग काय आहे? नाही तर काय. मी नम्रता संभेरावना विनंती करतो की नाही स्थानापन्न व्हावं. आणि आता आपल्यासमोर सादर होतं एक छोटंसं प्रहसन जे सादर करतील. ते चल शाना बन, चल आमची ओळख आम्ही करून देतो. नाही नाही, तुमच्या प्रहसनावरती 2 ओळी लिहिल्या आहेत, मी मला वाचू दे. मला तुझ्या बापसाला ऐकव घरी जा. चल हे जा बाबा, आम्ही करतोय ना तिकडे साईडला बरा. तर आम्ही तुमच्या समोर सादर करताय स्किट. ते मी चांगलं बोललो. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. बाबा बाबा वो मला एक गोष्ट सांगा ना. सांगायला काय आला, सांगतो तर काय आला. एकदा काय झाला, एकदा एक म्हातारी मेली. हा बापरे, मग मेली तर काय झाला, तिच्या माहिताला कोण यायला तयार नाही. अरे बा- आज सगळा तिच्या त्या नामाकुल पोरामुळे झालाय माहितीये. तो जो लग्न करून मुंबईत पळून गेला ना, तो परत आलाच नाही. तो अंडच नाही दाखवला ना गावाला. तर मग मी याला अक्करमाशी पोर आईशीला वाऱ्यावर सोडून गेला. अरे रे रे लग्न केलं, लव्ह मॅरेज कायसा केला, मुंबईत गेला, तिथं घर घेतला आणि भाड्यानं राहिला. अरे बाबा भाड्यानं राहिला तर ठीक आहे ना, हा मग पण तिकडे जाऊन मोठी मिजाज केला, गाडी घेतला. बापरे. आता गाडी घेतली म्हणजे हप्ता आलं हो. तर हप्ता फेडणार कोण?
म्हातारीच्या तिरडीवरनं स्किट सुरू केलं आणि गाडीच्या हप्त्यावर नेऊन संपवताय तुम्ही. मेले नो म्हातारीला गाडीवर बसवला हो तुम्ही. अहो देवलेकरांनो स्किटचा ग्राफ बघा. ग्राफ त्या लेंग्याजवळ आला म्हणून सुटून आलो मी. तुमचा ग्राफ मेले ग्राफ चढवतायत. अहो यात कॉमेडी नव्हती. कॉमेडी मी 4 बॅटऱ्या घेऊन जरी बघितलं तरी पण सापडायचं नाही ह्याच्यात. मी आला comedy करणार. घबराव. तुमचा तो नारलाचा पुरस्कार कॅन्सल. नारलाजवळ फिरायचं हो, असं नाही. करू नका आम्हाला पाहिजे नारळ. नारला जवळ जर गेला तर तुझं खोबरं खणून टाकीन तिथले लक्षात ठेव. हा. मी आहे थांबा थांबा. हो देवलेकर हा. मला एकट्याला का बोलता ह्याला पण बोला. त्याला कसं बोलणार. त्याच्या नावावर चाल आहे. तुझ्या नावावर मुतारी तरी आहे. त्याला बोलून चालायचं नाही. त्यानं स्वतःला सिद्ध केला नाही. अरे पण आमचं नारळ पाहिजेत आम्हाला. हा पाहिजे. नारळ शेंडी काढतात माहिती अरे हा ना. पुरस्कार सोहळा काय नळावर चाललाय काय? बाय. बसा तिथे, जा तिथे. चल इकडं. आमचं नारळ. तर या स्किट नंतर वळूया पुढील पुरस्काराकडे. हा आणि पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट ये जा पुरस्कार. बस. आणि विजेता आहे ओमकार भोजने. ये आधी पहिला आवड आहे याला. हा अरे हो दे हो दे हो दे हो दे अरे हो दे हो दे. हा गेला हो दे. कोकणच्या कोयनराला आमच्याकडनं टाळ्या. आता एक महत्वाची सूचना करायची आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. तर सगळ्या मंडळींना आणि सगळ्या प्रेक्षकांना मी आत्ताच सांगू इच्छितो की ओमकार भोजने हा सुंदर कलाकार हास्य जत्रेत त्याच्या मर्जीने येतो आणि त्याच्या मर्जीने जातो. त्याचा स्वतःचा एक शेड्यूल आहे ते तो मोडत नाही. त्यामुळे जर तो तुम्हाला कुठल्या भागात दिसला नाही तर ऑसम भोजनेला बोलवा. ब्रिलियंट भोजने कुठं आहे त्याला आणायला ना. असे पर्सनल मेसेज डिरेक्टर लोकांना आणि करू नका. सोशल मीडियावर आम्हाला संपर्क साधू नका. त्याला संपर्क साधा पण दुर्दैव हे आहे की तो बिचारा पोर सोशल मीडियावर नाही आहे. त्यामुळे त्याचा नंबर शोधा आणि डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. कसं आहे तुमच्या सगळ्यांचा गैरसमज आता मी मिटवतो. हास्य जत्रेत कोण कुणाला दाबत नाही. सगळे एकमेकाला वर काढायलाच बसलेले आहेत. कळलं काय? हास्य जत्रा हे एक असं मंदिर आहे जिथं दरवाजा नाही. कोणीही कधी येतो, कीर्तन करतो, भजन करतो, नैवेद्य दाखवतो, खातो, झोपतो. तर हे सगळ्यांना नियम लागू आहे. अरे एवढंच काय आम्ही दोघं जण एकदा कीर्तन करून आलोय बाहेरनं. पुढील पुरस्कार आहे आमच्या बुवाला कळलेला आहे. स्थानापन्न व्हावं. थँक्यू ओमकार भाऊ. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट खेप पुरस्कार. हे पण मला कळलेलं नाही. हे कसले पुरस्कार आहेत? कळलेला आता सरप्राईज आहे. आपण बघ तू सर्वोत्कृष्ट खेप पुरस्कार ये 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 हरीश कसपटे. बस. जा. त्याला पण कळू दे एका माणसाची खेप वाईट गेली की केवढा त्रास होतो तो. अरे परवा नकावडी चाय प्यावायची वाटली. दुपारची साखर संपली होती. हा शेजारी राहतो माझ्या. म्हटलं बाय बावा जरा साखर देशील काय? तर म्हणतो नाही आहे. जावा इथं दरवाजा जाऊन घेतला ना तोंडावर. माझी खेप फुकट गेली ना तेव्हा ठरवलं होतं ह्याला बोलवून परत पाठवीन. ही फालतूगिरी आहे तुमची. फालतूगिरी. का? याला पुरस्कार सोहळा नाहीच म्हणत. हा अपमान सोहळा चालू आहे सगळ्यांचा. अपमान सोला नाही काय पण बोलू नको. टाकीन वेल्डिंग करून इथले लक्षात ठेवा. काय ते आता वेल्डिंग करून दाखवा सगळ्यांसमोर. ती सगळ्यांसमोर नाही करता येत. तू पुढचं बोल. पुढचं काय नाही संपलं संपलं इकडे. हे? मला नाही करायचा हा पुरस्कार सोहळा. मी जातोय. का? माझे पैसे पाठवून द्या. तुझ्या पैसे कसले पाठवलं हे? तू मध्ये नको टॅक्स मारलास तिकडे.